श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्त हो. स्वामी म्हणतात, मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येत नाही. प्रेम असो किंवा जेवण, जेव्हा जास्त दिलं जातं तेव्हा ते अर्धवट सोडून जातात लोक. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर बाण म्हणजे स्वामी भक्ती. स्वामींच्या मठात जाऊन येणं हा माझा खरंच योगायोग नाही, तर स्वामींनी घडून आणलेला हा योग आहे. बाळा, किती काळजी करत आहेस. मी तुझ्यासोबत असताना तू कशाला घाबरतेस? तुझ्यासोबत मी काहीही वाईट घडू देणार नाही. तू निश्चिंत राहा आणि फक्त विश्वास ठेव. अशक्य असे काहीच नसतं. मनात आले तर चाळणीतून पाणी सुद्धा नेऊ शकतो. फक्त त्या पाण्याच्या बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा. थोडा वेळ आहे का श्री स्वामी समर्थ लिहायला? तर स्वामी समर्थ लिहित राहा. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका. मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्या समोर निरंतर राहू नका, कारण हक्काने बोलणारं तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर हक्क गाजविणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. तुमचे काम पूर्ण झाल्याशिवाय कधीच कोणाला सांगू नका, कारण नकारात्मक नजरांमुळे तुमच्या कामात अडथळा येऊ शकतो. बाळा, स्वतःला कधी कमी लेखू नकोस. तू खूप चांगली आहेस. तू एक खूप साफ, निर्मळ आणि साध्या मनाची आहेस. तू एक खूप चांगली माणूस आहेस. म्हणूनच तर तू माझी आवडती भक्त आहेस. काळजी करू नकोस. हा ब्रह्मांड नायक तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं. काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळतो. नाती जोडायला खूप वेळ जातो, पण नाती तोडायला एक क्षण पुरेसा असतो. त्यामुळे कधीही तोडण्यापेक्षा टिकवण्याचा प्रयत्न करा. बाळा, तुझ्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होणार, हा आमचा तुला आशीर्वाद आहे. तुझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे ते देणारच. त्यासाठी तर हा खेळ रचला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नवस न करता पावणारा देव म्हणजे फक्त आणि फक्त आपले श्री स्वामी समर्थ महाराज. भावनांना हँडल करता आलं की माणूस मॅच्युअर होतो. हातात हात घेताना असा घ्या की कोणत्याही परिस्थितीत हात सोडला नाही पाहिजे. दुनिया कशी पण असू देत, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुझ्यावर. स्वामी, एकदा मला तुमच्याजवळ बोलवा ना. खूप काही सांगायचं आहे हो तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोहोचतो. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडेल. माझ्या भक्तांचा खटला हा माझ्याच न्यायालयात चालतो. माझ्या न्यायालयात खोट्याला अजिबात जागा नाही. मी माझ्या खऱ्या भक्तांवर कधीच अन्याय होऊ देत नाही. सगळे दुःख बाजूला ठेवून फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण केलं तर तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रकाशाचा किरण आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. वेळ येत नसते, वेळेला आणावं लागतं. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो. जे योग्य आहे, जेव्हा वेळ योग्य आहे तेच होणार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल. चुकीच्या निर्णयातून जो अनुभव मिळतो तोच अनुभव नंतर योग्य निर्णय घ्यायला शिकवत असतो. स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. तू एकटा नाहीस. आम्ही नेहमी तुझ्याबरोबर आहोत. तू काळजी करू नकोस. तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम होतो. आयुष्यात फक्त एक श्रीकृष्ण मिळवा, बाकी शकुनी प्रत्येक वळणावर भेटतील.
डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतात. बाळा, सारखे मिळत असलेल्या अपयशामुळे खचून जाऊ नकोस. अडून राहा तुझ्या प्रयत्नांवर, कारण गुच्छातील शेवटच्या चावीने सुद्धा कुलूप उघडू शकते. तू फक्त विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, ठाम राहायला शिका. निर्णय चुकले तरी चालतील. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. जे मनात आहे लवकरच प्रत्यक्षात येईल. ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी दिसत नाही कारण ती स्वीकारली असते. बाळ, भिवू नकोस. तुला जे हवं आहे ते लवकरच मिळणार आहे. असं काही नाही की कोणाचं चांगलं करा, पण निदान कोणाचं वाईटही करू नका. मला मानतोस ना? मग विश्वास ठेव. तुझ्यासाठी जे सर्वात उत्तम असेल तेच मी तुला देणार. स्वामी म्हणतात, आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते. नाती जपायला शिका, कारण नातेवाईकांपैकी एक नातेवाईक विचाराने खराब असेल तर तो इतर सर्व नाती खराब करून टाकतो. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधी कधी सर्व सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाहीये. आयुष्यात जर आत्मविश्वास नावाची झोळी खाली असेल ना, तेव्हा स्वामींच्या केंद्राची पायरी चढा. साथ निभावणारे कधी परिस्थिती बघत नाहीत. उत्तर देणे अवघड नसतं, फक्त वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं लागतं. चूक नसतानाही खूप काही ऐकून घ्यावं लागतं. बघतोय काय? श्री स्वामी समर्थ लिहा. आज तुझं मनातलं कार्य पूर्ण होणार आहे. जर तुम्ही बरोबर आहात तर काहीच सिद्ध करायचा प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा. वेळ स्वतः साक्ष देईल. यश मिळेपर्यंत गप्प बसून राहा, कारण सिंह जर ओरडत राहिला तर त्याला शिकार मिळणार नाही. तुमच्या स्वतःवरचा विश्वास एवढा मजबूत करा की कोणी तुम्हाला कितीही पाडण्याचा प्रयत्न करू देत, पण विजय हा तुमचाच झाला पाहिजे. जग काय म्हणतंय यापेक्षा मन काय सांगतंय हे जास्त महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं. दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं. नाती सर्वांशी, पण प्रेम आणि विश्वास फक्त माझा स्वामींवरच आहे. अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते की कोणाला सांगायचे नाही. हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत, तर कुणी आपले टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेले अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही. पण असे नसते. तुम्हाला जर अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचा. हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्ती मार्गाला लागला तरीही तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल. व्यसनाकडे वळविणारे खूप मिळतील, पण भक्ती मार्गाला लावणारे खूप कमी मिळतात. तुम्ही त्यांच्यातले व्हा. आवडायला काय? कोणी पण आवडेल. निभावणारं तर कठीणच असतं. श्री स्वामी म्हणतात, 4 लोकांनी काय साथ सोडली. लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत एवढं लक्षात ठेवा. बाळा, तुझ्याबरोबर ज्या गोष्टी घडल्या त्या घडण्यातही तुझे भले होते. ते तुला आता नाही समजणार, पण वेळ आली की नक्कीच समजणार. संकटे खूप असतात आणि ती कधी येतील सांगू नाही शकत. आपलं मन स्थिर ठेवत जा. सोबत स्वामींचं नाव घ्या. सर्व संकटे दूर होतील, कारण स्वामी आपले आहेत. एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, तिटकारा वाटतोय, तर मग आठवा ती व्यक्ती तुमच्या पडत्या काळात तुमच्याशी कशी वागली. स्वामी म्हणतात, मातीचा दिवस सुद्धा रात्रभर अंधाराशी लढतो. मग तू तर स्वामींचा भक्त आहेस, मग अडचणींना कशाला घाबरतोस. आज टाळाटाळ न करता स्वामींचे नाव लिहा. श्री स्वामी समर्थ. जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न परमेश्वरावर सोडून दिले की आपोआप सुटतात. नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणायचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्वाची असते ती फक्त जिद्द. आपोआप काही घडत नाही, त्यामागे ईश्वराची योजना असते.
तुझ्यासाठी जे सर्वात उत्तम आहे तेच आम्ही तुम्हाला देणार. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट आणि अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत आणि लायकी नसते. जेवढ्या वाईट दिवसांचा तू सामना केलेला आहेस त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस तुझ्या वाटेला येणार आहेत. विश्वास ठेव. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचं सुख अनुभवास मिळेल. भगवंताशी इतकं एकनिष्ठ राहा की संकट तुमच्यावर असेल पण काळजी त्या ब्रह्मांड नायकाला असेल. तुझ्या हजारो अपयशाची परतफेड तुझे एक यशच घेईन. त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया न घालवता न थांबता प्रयत्न करत राहा. स्वामी म्हणतात, चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणे सोपं आहे, पण बरोबर असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड आहे. जे तुम्हाला नावे ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांना कामावर ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कशाला करतो उद्याची चिंता, हेही दिवस जातील. स्वामी म्हणता इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. तुझ्यासाठी जे सर्वोत्तम असेल ते तुला लवकरच मिळणार आहे. हे स्वामीराया, एक असा वर दे, संकट कितीही बिकट आलं तरी लढण्यासाठी जिद्द दे. तू कोणाला फसवू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण असलं पाहिजे. निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा आहे. कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा. पाठीमागे लागलेली संकटे पुढे जाण्याचा मार्ग मोकळे करत असतात. काही वाईट लोकांच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या स्वप्नांच्या मागे लागा, कारण जेवढे तुम्ही पुढे जाल तेवढे स्वप्न तुमच्या जवळ येईल. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. कमी वय, मोठा संघर्ष, अमर्यादित संकटे पण यशस्वी होण्याची जिद्द. स्वामी मला म्हणाले, चिडतोस का रे बाळ, गोष्टी मनासारख्या नाही झाल्या म्हणून. नाकावरचा राग आता डोळ्यात उतरला. हात नाही जोडणार म्हणून असा कसा तू हट्ट धरला. लेकरू तू माझं, तुला मीच तर आहे ना रे सांभाळणारा. मला सुख हवे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निर्तिक्षय सुखाचा अनुभव होय. माझे समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते, हेच आपले चुकते. एक भगवंतच मनापासून हवा असे वाटले म्हणजे तो प्राप्त होतो. काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरोसा नसणे होय. हवे व नको याचा आग्रह नसावा, यातच वासनेचे मरण आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, या स्वामी संदेशातून, या स्वामींचे जे प्रेरणादायी विचार आहेत त्याच्यातून तुम्हाला जर खूप काही शिकायला मिळत असेल, खूप काही आनंदी आणि प्रसन्न वाटत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका. धन्यवाद.